प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा 26 फेब्रुवारीचा भाग जबरदस्त आहे. म्हणजे नागोबाला तर शिक्षा होते, पण नागोबा आता गूढपणे तन्वीचं सत्य उघड करतो खरा, पण आता ते घरातल्यांना कोणाला कळलंय की नाही. आता नागोबाने स्वतः अर्जुनला चॅलेंज केलंय की ते सत्य नक्की काय आहे ते शोध म्हणे, आणि बोटाच्या इशाऱ्याने त्याने सायलीला सुद्धा दाखवलंय. पण अर्जुन नागोबाचा इशारा समजू शकेल का? त्यानंतर घरी परतल्यानंतर आता अर्जुन सायलीला खूप मोठी बक्षिसं देत प्रतिमा रविराज यांनी आपली लेक म्हणून सायलीचाच स्वीकार केला आहे. प्रियाला जबरदस्त धक्का बसण्याची वेळ आली. आता नागोबापाशी तर आपले काही डाळ शिजणार नाहीये. म्हणूनच प्रिया काय करते की तिने आता नाटकाचा पहिला अंकाला सुरुवात केली, पण पहिल्याच दिवशी बिचारी तोंड कशी पडली हो. रविराजने अशी काही जागा दाखवून दिली ना तिला. आणि अर्जुन सायली दोघेही महिपतच्या भेटीला जाणार आहेत. पण अर्जुनला आता भीती वाटते की महिपत त्याच्यासोबतच्या डीलबद्दल बोलला तर. पण आता प्रेक्षकांनो, रविराज प्रतिमा दोघांनीही सायली अर्जुनला असं काय गिफ्ट दिले आणि प्रियावरती धक्का बसण्याची वेळ अचानक का आली? आता महिपत सायलीसमोरच डीलबद्दल बोलेल का? आणि नागोबाचा इशारा अर्जुनला समजेल का? ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे लागेल. जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतो कमेंट करून सांगा. आता प्रेक्षकांनो, नागराज सगळ्यांसमोर खूप मोठं सत्य उघड करणार असतो, पण गूढपणे. मला तुरुंगात डांबून ठेवलं म्हणून लय मोठा तीर मारला वाटतो का तुम्हाला? तुम्ही खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजताय. खरं खोटं काय ते तुम्हाला माहीतच नाही आहे. नाही समजलं ना तुम्हाला? तुमच्यासमोरच एक सत्य, प्रिय सत्य लपले, जे की तुमचं घर पोखरतंय. पण ते सत्य काय आहे ते मी नाही सांगणार आहे तुम्हाला. तर मी वाट बघणार खेळ रंगण्याची आणि तुमचं घर पोखरण्याची. तुमचं घर म्हणजे ना एक मायासभा आहे. नाही माहिती मायासभा? मायासुरानं पांडवांसाठी उभं केलेली मायासभा. त्यामध्ये पांडवांना कळतच नव्हतं पाणी कुठली, जमीन कुठली. त्यांचा ना खूप असं गोंधळ उडाला होता. सायलीकडे तिरप्या नजरेने पाहून तो सांगतो की तुमचंही अगदी तसंच झालंय. तुम्ही जमिनीला पाणी आणि पाण्याला जमीन समजताय. खूप हुशार समजतो ना स्वतःला तू अर्जुन, पण तुला माहीतच नाही आहे. अरे आता याच मायासभेत, याच मायाजालातून हुशारीने निघून दाखव. ते सत्य तुम्हाला लवकर कळणारच नाही आहे अर्जुन. आणि शेवटी स्वतःचं घर वाचवण्यासाठी तुला माझ्या पायावरती नाक घासत यावंच लागेल. आज मी चॅलेंज करतो तुला, कारण त्या मायासभेतला मायासूर मीच आहे. अर्जुन नागोबाच्या नजरेला नजर भिडवून सांगतो, जे सत्य तू लपवण्याचा प्रयत्न करतोयस ना, ते सत्य मी शोधून काढेनच. तेव्हा सायलीही करारा जबाब देते. आणि जे सत्य शोधण्यासाठी तू म्हणतोयस ना की तुझ्या पायावर नाक घासावं लागेल, तशी वेळच येणार नाही आहे नागराज. खरंच येणारच नसावी, कारण आपले मधुभाऊ आहेत ना, सत्य तर त्यांनाही माहिती आहे. ऐनवेळी ते शुद्धीवर आले तर. आता मात्र रविराजांची तंतरते. ते ओरडतात की नागराज. त्याच्याजवळ येऊन ते नागोबाला असे काही झापतात ना की नागोबा मान खाली घालून उभा असतो, नजर झुकवून. चाळ्यात अडकलेल्या माशासारखा तडफडतोयस तू. पण आता काहीच उपयोग नाही, कारण तू आयुष्यभर असाच जेलमध्ये खितपत पडणार आहेस. तुला माझा पैसा हवा होता ना नागराज, पण तू इतका करंट निघाला आहेस की माझा पैसा तर सोडच, साधे माझे आशीर्वादसुद्धा तुला मिळू शकत नाहीत. आणि सावंतांना, इन्स्पेक्टर सावंतांना ते सांगतात की इन्स्पेक्टर, या नीच माणसाला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा. तेव्हा पोलिस नागराजला फरफटत घेऊन जातात. पण जाण्यापूर्वी नागराज आता त्या हवालदाराच्या हाताला इसका देतो आणि आहे त्याच ठिकाणी थांबतो. तो डोळे वटारून मागे त्या सगळ्यांकडे फिरतो. आणि जेव्हा तो बोटाच्या इशाऱ्याने सायलीला दाखवत असतो, तेव्हा त्याचा तो एक गूढ इशारा असतो अर्जुनसाठीचा. कारण जे चॅलेंज त्याने केले त्याचं उत्तर अर्जुन जवळच आहे. आणि तो तसाच निघून जातो. तेव्हा प्रताप म्हणतो की चला आता ही बातमी आपण घरच्यांना कळूयात. तेव्हा सायली म्हणते की मी आत्ताच कळवते ना. आणि ती पूर्णाजींना फोन करते. ती बाजूला थांबलेली असते आणि बाकी गप्पा मारत असतात.
तेव्हा पूर्णाजीला ती सांगते की खूप आनंदाची बातमी आहे. नागराजवरचे सगळे गुन्हे सिद्ध झालेत आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. पूर्णाजी शांतपणे, हो का? शेवटी या जन्माची पापं या जन्मातच फेडावे लागतात. आता त्याचा खोलवर असा उदास आवाज ऐकून सायली अस्वस्थ होऊन विचारते की काय झालं पूर्णाजी? तेव्हा पूर्णाजी म्हणते की काही नाही ग, ते नागराजला धक्का बसल्याचं कळलं ना. तुम्ही घरी कधी येत आहे? सायली सांगते की हे काय आता निघणारच आहोत. पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, या मग आल्यानंतर बोलू. सचिनबद्दल ती फोनवर नाही सांगत. इतक्यात रविराज विचारतात की सायली चला निघायचं ना. इकडे नागराजने आता जेलचे कपडे घातलेले असतात, पण तो अजूनही त्याच धक्क्यात असतो की ज्या महिपतला त्याने धमकावून त्याचं तोंड बंद करून ठेवलं होतं, तो अचानकच कोर्टात त्याच्याच विरोधात पोपटासारखा कसं काय बोलला. आता तो हवालदार नागोबाला सांगतो की ते कपडे इथे जमा करा आणि सही करा याच्यावरती. आता तो हवालदार 2-3 वेळा त्याला खेकसतो बरं का की ओ सही करा. तेव्हा नागोबा गुपचूपच सही करतो खरा, पण मनात त्याच्या विचाराने थैमान घातलेलं असतं की अचानक सगळे फासे उलटे पडले कसे काय. साक्षीच्या नावाचा वापर करून त्या महिपतचं तोंड बंद ठेवलं होतं, त्याला धमकवलं होतं, पण तो पोपटासारखा अचानक बोलला कसा काय. इतक्यातच आता बनसोडे प्रियाला घेऊन हजर होतो पोलीस स्टेशनात. आता प्रिया खरं तर सांत्वन करायला किंवा नागराजशी बोलायला आली नाही आहे, तर त्याची मजा घ्यायलाच आली आहे. कारण जेव्हा ती येते ना, नागोबाला तशा अवस्थेत बघून तिला हसूच कंट्रोल होत नसतं. आता ती कसं बसं तरी हसू कंट्रोल करते आणि एक आर्त हाक मारते, नागराज काका. नागराज तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही. पुन्हा ती गालातच हसायला लागते, नागराज काका. जेव्हा नागराज तिच्या समोर जाऊन उभारतो आणि तो तिच्याकडे बघत असतो, तर प्रियाचे सगळे ड्रामे चालू होतात. नागराज काका, हो हे सगळं काय होऊन बसलंय हो? तुमचं नशीबच वाईट आहे का? नाही म्हणजे बघा ना, महिपत तुमच्या विरोधात कोर्टात साक्ष काय देतो, त्या अर्जुनच्या हाती कॉल रेकॉर्डिंग काय लागतं. तुम्हाला ना शिक्षा होणार हे आधीच ठरलं असणार आहे. म्हणून तर बघा ना की तुमच्या विरोधातले महत्त्वाचे पत्ते अर्जुनच्या हाती लागले. आतापर्यंत प्रियाचे नाटकं गुपचूप सहन करणारा नागोबा म्हणतो की तुझी सगळी नाटकं मला कळतात प्रिया. तू महिपत माझ्या हातून सुटणार तर नाहीच आहे, पण तूही काय वाचणार नाही आहेस. तन्वी सुभेदार बनवून त्यांच्या घरात वावरतेस ना, तीच लोक एक दिवस तुला लाथा बुक्क्या घालून घरातून हाकलून देतील. प्रिया विचारते की माझ्यावर कशाला चिडताय, आता मी काय केलंय. नागराज विचारतो की महिपतचा फोन अर्जुनच्या हाती लागलाच कसा प्रिया. तेव्हा प्रिया नाटकं करते की म्हणजे तुम्हाला महिपतचा फोन मिळाला नव्हता, तुम्हीच मला सांगत होतात ना की तो फोन शोधताय तुम्ही. तूच ते अर्जुन सुभेदारांपर्यंत महिपतचा फोन पोचवला ना प्रिया. माझ्याशी डबल गेम खेळतेस का? तू काय माझ्या तावडीतून सुटत नाही प्रिया. लवकरच तुझं सत्य सगळ्यांसमोर येईलच की. तेव्हा प्रिया म्हणते की अहो पण तुला काय वाटतं ग प्रिया, तू तिथे बाहेर मजा करशील, ऐश करशील, मी आणि महिपत आम्ही दोघं इथे जेलमध्ये खड्या फोडत असू. तेव्हा प्रिया बघा कसं घोळात घेण्याचा प्रयत्न करते नागोबाला. अहो पण मी बाहेर असणं तुमच्यासाठी चांगलंच आहे की, आणि तसंही माझं सत्य सांगून तुम्हाला काय फायदा होणार आहे. त्यावर नागराज म्हणतो की प्रिया, आज ना उद्या सायली अर्जुन माझ्याकडे येतीलच की. सायली अर्जुन आले ना प्रिया की तुझं सत्य सांगून मी मोकळा होणार आहे. तुझ्या ऐशोआरामात लोळतेस ना प्रिया, ते लवकरच आता संपणार आहे. आता प्रियाही अडकणार आणि नागोबाने जर तिच्या विरोधात तोंड उघडलं तर तिचे काही खैर नाही आहे, पुन्हा जेलच्या वाऱ्या. म्हणूनच प्रिया बघा कसा मस्का मारते, नागराज काका तुम्ही माझं सत्य कोणालाही सांगू नका, मी तुम्हाला वरच्या कोर्टात अपील करायला मदत करेनच ना. पण इतक्यातच एक इन्स्पेक्टर येतो आणि तो आदेश देतो की चला किल्लेदार आपल्याला जायचं आहे, ए घ्या याला आत टाका. प्रियाची काही खैर नाही या, तिचे धाबेदार आणतात. हा नागोबा नक्कीच माझ्या विरोधात तोंड उघडेल. मी तर किती खुश होते. आता महिपत, नागराज आणि साक्षी तिघेही माझ्या आयुष्यात नाही आहे, तर तिघांचाही काटा निघाला. पण आता बहुतेक तोच काटा मला टोचणार आहे वाटतं. टोचणारच आहे प्रिया, कधी ना कधी पापांचा हिशोब होतो अगं. आता त्यांचा झालाय, कधीतरी तुझाही होईल. प्रिया तिथून आता बाहेर पडते. प्रेक्षकांनो, मला तर असं वाटतं की बहुतेक आता ही प्रिया अस्मिताला घोळात घेऊन आपल्या बाजूने करू शकते हा. कारण आता फक्त तिच्याकडे तो एक चान्स उरलाय. बघूयात पुढे आपलं म्हणणं खरं ठरतंय की नाही. आता इकडे सुभेदार किल्लेदार फॅमिली एकत्र आनंद साजरा करतात. चैतन्य
तिथे आनंदाने सांगत असतो की कोर्टात नक्की काय झालं. अर्जुनने अचानक मला फोटोज मागितले आणि माझा मेंदूच बंद पडला. मला कळतच नव्हतं कशाचे फोटोज द्यायचे आहेत. मला वाटलं की बहुतेक कोणत्या तरी महत्त्वाचे फोटोज मी विसरून आलो आहे की काय. माझा ना मेंदूचा असा बर्फ झाला होता. अश्विन विचारतो की अरे मग तू फोटोज दिले कसले. तेव्हा चैतन्य सांगतो की अरे मागच्या जुन्या केसचे आरोपीचे फोटोज होते सोबत माझ्या, तेच टाकले ना त्या लिफाफ्यातून दिले. तेव्हा सर्वजण इतके हसत असतात. त्यातच एक महत्त्वाचा प्रश्न विचारते पूर्णाची, पण ते फोटोज बघून अचानक महिपत कसा काय बोलायला लागला. आता मात्र अर्जुन अडकतो, पण तो थापा मारतो की ॲक्च्युली त्याला वाटलं असेल की कदाचित एखाद्या मागच्या कुठल्या तरी गुन्ह्याचे फोटोज असतील आणि त्यात अडकेल म्हणून कदाचित बोलून गेला असेल. पण प्रेक्षकांनो, या उत्तराने सायलीचं समाधान झालेलं नाही आहे. तेव्हा रविराज अर्जुनला म्हणतात की खरंच तू सर्वात आधी ते कॉल रेकॉर्डिंग कोर्टाला ऐकवले नाही ना, ते बरोबरच केलं. मागे नाही का तू नागराजची व्हिडिओ कोर्टात दाखवली होती आणि तेव्हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचं ऑथेंटिक सर्टिफिकेट असून सुद्धा त्यांनी विचारलं होतं की कशावरून हे नागराजनेच केलं आहे. मग कोर्टाने पुन्हा प्रश्न विचारला असता की कशावरून हे कॉल रेकॉर्डिंग महिपत आणि नागराजचेच आहेत. तेव्हा प्रताप म्हणतो की मला काय वाटतं की महिपतची साक्ष हीच आपल्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. कारण अर्जुनने अचानकच कॉल रेकॉर्डिंग दाखवले आणि मग काय त्या भालेरावला ऑब्जेक्शन घेताच आलं नाही, कारण त्या आधीच महिपतने साक्ष दिली होती ना. तेव्हा रविराज अर्जुनचं कौतुक करतात, त्याच्या पाठीवर शब्बासकीची थाप टाकतात. कोणत्याही गुरुला आपल्या शिष्याची प्रगती पाहून सुखकारकच वाटेल आणि म्हणूनच आज मी तुला गुरु दक्षिणा देणार आहे. तेव्हा सर्वजण खुश होतात. कल्पना विचारते की अरे वा, अर्जुनसाठी काही गिफ्ट वगैरे आणले की काय तुम्ही. तेव्हा रविराज उठतात आणि त्यांच्या हातात असतो तो म्हणजे पेन. रविराज सांगतात की अर्जुन, हा पेन मला माझ्या गुरूंनी गुरुदक्षिणा म्हणून दिला होता. त्या काळचे सर्वोत्तम वकील होते ते, आणि त्यांनी माझी एक हिअरिंग ऐकली आणि बक्षीस म्हणून त्यांनी मला हा पेन दिला होता. आणि त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं की तुझ्यापेक्षाही खूप हुशार वकील जेव्हा तुला भेटेल ना, तेव्हा त्याला हा पेन दे, त्याला हे बक्षीस दे. आणि आज हेच बक्षीस मी तुला देतोय. रविराज स्वतःच्या हाताने तो पेन अर्जुनच्या कोटाला अडकवतात आणि तेव्हा अर्जुन इतका घाईवरून येतो की रविराजांना घट्ट मिठी मारतो. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. सर्वच जण टाळ्या वाजवून त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव करतात, कारण अर्जुनला आज खूप मोठी शाबासकी मिळालेली असते त्याच्या सच्चेपणाची. तेव्हा अर्जुन त्यांचे आभार मानतो की थँक्यू सो मच सिनियर. आता वेळ असते सायलीच्या कौतुकाची सुद्धा बरं का, बक्षीस तर तिलाही मिळणार असतं. रविराज जेव्हा प्रतिमाला हाक मारतात तेव्हाच ते सायलीचा हात पकडतात आणि तिला आपल्या पुढे उभं करतात. सायली आश्चर्यचकित होते. रविराज सांगतात की खरंच नागराजला तुरुंगात पाठवण्याची जी काही धडपड होती ना सायली तुझी, ती खरं तर आमच्या खऱ्या मुलीने करायला हवी होती. रविराज, अहो तुमच्याच मुलीने केली आहे, पण कसं आहे तिला काही फरक पडत नाही आहे. पण आमच्या भावना समजून तू खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळवून दिली. तेव्हा प्रतिमासुद्धा म्हणते की तुझ्यासारखी मुलगी प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावी. तुझ्यासारखे गुण थोडे जरी तन्वीमध्ये असते ना तर खूप बरं झालं असतं. खरं तर नागोबाने गूढपणे सांगितलंय खरं की सायलीच तन्वी, पण ज्या दिवशी खरं कळेल ना सगळ्यांना, तेव्हा खऱ्या अर्थाने रविराज प्रतिमाच्या संस्कारांचा विजय असेल. रविराज म्हणतात की बाळा, आमच्यासाठी तू आमची मुलगीच आहेस. जरी तन्वीने आमच्या घरात जन्म घेतला असताना तरीसुद्धा आमची नाळ तुझ्याशीच जोडली गेली आहे, हे पुन्हा एकदा तू सिद्ध केलंत. प्रतिमाच्या सुद्धा डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात आणि ती विचारते की सायली, तुला सुद्धा असंच वाटतं ना बाळा की तू आमचीच मुलगी आहेस. तेव्हा सायली होकार देते आणि आनंदाने धावत येऊन खऱ्या आईला घट्ट मिठी मारते. प्रतिमाच्या मिठीत जातात. त्या दोघींच्याही डोळ्यातून आनंदाश्रू येतात. तेव्हा रविराजसुद्धा त्या दोघींनाही घट्ट मिठी मारतात. आता त्यांचं ते त्रिकोणी कुटुंब एकत्र आलेलं असतं. सर्वजण कौतुकाने त्यांच्याकडे पाहत असतात. घरातल्यांना खूप नवलही वाटत असतं. आणि अश्विन, आता प्रिया इतके सारे पराक्रम करून ठेवते म्हणूनच तिला लाथाडलं जातं. आता तिची जागा तिला मिळते खरी, पण त्याला जरा वाईट वाटतंय हां. पण या तिघांना एकत्र पाहून अख्खं कुटुंब खूप खुश झालंय. इकडे अस्मिता पूर्णाजींनी दिलेले पुस्तक वाचत असते
आणि सचिन इकडे तिकडे येरझाऱ्या मारत असतो. आता तो अस्मितापाशी आलाय खरा, आपल्या राहण्याची सोयही केली त्याने, पण त्याच्या डोक्यात सतत साक्षीचेच विचार आहेत. आता तो विचार करतो की सॅम कुठे गेली असेल. अस्मीला ढकलणारी, तिच्यावर हल्ला करणारी सॅमच तर होती ना, की बहुतेक ती अडकेल म्हणून पळून तर गेली नसेल ना. आता ती निघून गेली म्हणजे हे प्रकरण माझ्यावर तर नाही ना शेकणार आहे. तो विचार करत असतो तेव्हा अस्मिता म्हणते की सचिन, हे गर्भसंस्कारांचं पुस्तक आहे ना, ते मला पूर्णाजीने दिले. यात काय लिहिले माहिती आहे तुला? बाळाच्या बाबांनी पोटावरती हात ठेवून ना त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात, म्हणजे बाळ बाबांचा आवाज ओळखायला लागतं. सचिन, आपणही अशाच मस्त गप्पा मारायच्या का? सचिन, तेव्हा तो फक्त म्हणतो की हो हो चालेल. तेव्हा ती खुश होते. तेव्हा अस्मिता आपल्या पोटावर हात ठेवून सांगते की ऐकतोयस ना बाळा, आपले बाबा आता आपल्याला सोडून कुठेच जाणार नाही आहेत. पुन्हा ती वळते सचिनकडे. सचिन, तेव्हा पुन्हा तो त्याच विचारांमध्ये हरवलेला. आता तो काय फक्त वरवरच्या थापा मारत असतो, पण त्याचं मन मात्र साक्षीकडेच ओढ घेतं. तो गुपचूप मेसेज करतो तिला की सॅम, जर माझे तो कॉल्स घेतले नाहीत किंवा आता मेसेजेसला रिप्लाय नाही दिला ना, तर मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. इतक्यात अस्मिता येते आणि सचिनचा हात घेऊन आपल्या पोटावर ठेवते. तो सरकन मागे सरकतो, विचारतो की अस्मी, काय करतेस तू? तेव्हा अस्मिता सांगते की सचिन, आताच ठरलं होतं ना आपलं की आपण बाळाशी गप्पा मारायच्यात. तो म्हणतो की हो हो, पण अस्मी, मला एक महत्त्वाचं काम आहे, मी लगेच आलो. आणि तो कल्टी मारतो. पुन्हा तो अस्मिताला इग्नोरच करत असतो. आता अस्मिता बघा काय विचार करते, म्हणजे मला ना खरं तर नवल वाटतंय हिचं, की इतकी समजूतदार कशी काय वागायला लागली ही. ती लगेच आपल्या पोटावर हात ठेवून म्हणते की बाळा, हरकत नाही, बाबा आपल्याशी नक्की बोलते ना, आणि मी पण बोलत राहणार. मागच्या काही दिवसात इतक्या गोष्टी घडून गेल्या आहेत की सचिनला त्याचं टेन्शनही आले असेल. तिकडे आता प्रतिमाकडून सायलीला खास सरप्राईज मिळणार असतं. प्रतिमा सायलीला जेव्हा तिचं गिफ्ट सोपवते तेव्हा सायली ते उघडून बघते आणि मग इतकी खुश होते की खरंच खूप छान आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की संकट माणसांना आपल्या परक्याची जाणीव करून देतात आणि आधीच घट्ट असलेली नाती पुन्हा आणखीन घट्ट होतात. सायली तिला मिळालेलं गिफ्ट देवाजवळ नेऊन ठेवते. तेव्हाच आता सुमन काकू म्हणते की चला पूर्णाई, आम्ही निघतो आता. पूर्णाजी म्हणते की हे काय, तुम्ही कुठे जाणार आता? तेव्हा सुमन काकू सांगते की पूर्णाई, अहो गेले कित्येक दिवस आम्ही इथेच आहोत, आता जाऊतो ना आम्ही आमच्या घरी. पूर्णाजी म्हणते की अरे, होळी जवळ आली आहे, धुळवड आहे, तुम्ही धुळवडीपर्यंत इथे राहा आणि मग जा ना नंतर. रविराज सांगतात की नाही पूर्णाई, आम्हाला जाऊ देत. प्रताप म्हणतो की रविराज, पूर्णाजीची ऑर्डर आहे. कुणाची? पूर्णाजीची. आता पूर्णाईने ऑर्डर दिली म्हटलं तर मग सुप्रीम कोर्टाची ऑर्डर. आता जायचं नाही म्हणजे नाहीच. तेव्हा कल्पनासुद्धा म्हणते की आपण सर्वजण एकत्रित धुळवड होळी साजरी करूयात ना इथेच. आणि तसंही घरी गेल्यानंतर तुम्हाला नागराज भाऊजींची खूप आठवणही येईल ना. सुमन काकू खूपच इमोशनल होते. ती म्हणते की आठवण काय, आता येतच राहील. खरं तर वाईट या गोष्टीचं वाटतंय, हे इतके दिवस आमची फसवणूक करत राहिले आणि ही गोष्ट माझ्या कशी लक्षात आली नाही. आता तिला इतकं पश्चाताप होतोय प्रेक्षकांनो. त्यावर रविराज म्हणतात की सुमन, अगं इथेच माझ्याच डोळ्यावर त्याने पट्टी बांधली होती, तर तुझं काय घेऊन बसतेस? आणि तसंही आपल्या सगळ्यांचं नागराजवर खूप प्रेम होतं, म्हणूनच तर त्याने त्याचा गैरफायदा घेतला. तेव्हा सायली म्हणते की आपण एक काम करूयात ना, यावर्षीच्या सगळ्या कडवट आठवणी आपण होळीत दहन करून टाकूयात, मग तर राहाल ना. तेव्हा रविराज म्हणतात ठीक आहे, आता काय, बसा. त्यावर सर्वजण इतके हसायला लागतात. अर्जुन म्हणतो की फॅन्टॅस्टिक सिनियर. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको, आता या खुशीवरती कॉफी होऊन जाऊ देत सगळ्यांसाठी. चैतन्य म्हणतो की मला मारामारी चालेल. तेव्हा सायली सांगते की ठीक आहे, सगळ्यांना सगळंच मिळणार आहे. पण इतक्यातच आता जेव्हा अस्मिताला बाहेर आणतो सचिन, तेव्हा मात्र सर्वांना मोठा धक्काच बसतो की सचिन परत घरात. झटक्यात सगळेजण उभे राहतात. प्रताप विचारतो की तू, हा माणूस आपल्या घरात काय करतोय? अर्जुनसुद्धा त्याला जाब विचारतो की तुला तर डॅडने घराबाहेर काढलं होतं ना, मग परत कशासाठी आलायस इथे? अश्विन म्हणतो की तू आम्हाला कोणालाही या घरात नको आहेस, तुला कळत नाही आहे का? सगळेजण एकाच वेळी त्याच्यावरती तुटून पडतात. मग पुळका कोणाला येणार? अस्मितालाच. अर्जुन त्याला सांगतो की कोणी घेतलं रे तुला घरात?
चल निघ इथून. आता अस्मिताच्या मूर्खपणामुळेच तो घरात आलाय. अस्मिता त्या दोघांनाही ओरडते की अश्विन, अर्जुन, तुम्ही दोघे जरी माझे भाऊ असलात ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या नवऱ्याचा अपमान खपवून घेणार नाही. आता पूर्णाची डोक्यालाच हात लावून बसते. डॅड, माझे माझे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे. आणि तसंही मी आता सचिनला पश्चाताप होतोय त्याचा, म्हणूनच मी नव्याने सुरुवात करायची ठरवली. मला माझं लग्न नाही मोडायचं आहे. उलट मला आता आयुष्यभर सचिनची साथ द्यायची आहे बायको म्हणून. तेव्हा सर्वांच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. अर्जुनला तर आत्ता त्या सचिनला घराच्या बाहेर हाकलावं वाटत असतं धक्के मारून. रविराज शांतपणे विचारतात की अस्मिता, तू तुझ्या निर्णयाचा पूर्ण विचार केलायस का? अस्मिता सांगते की हो. तेव्हा प्रताप तिला विचारतो की अस्मिता, अगं पण तुझा निर्णय तर डिवोर्स घेण्यापर्यंत झाला होता ना मग? तेव्हा अस्मिता म्हणते की डॅड, तुम्ही मला म्हणाला होतात ना की मी कोणताही निर्णय घेतला तर तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, मग तसं करा ना. त्यावर आता सचिनची नाटकं बघा कशी चालू होत आहेत. मी तुला सांगितलं होतं ना की चिडचिड अजिबात करायची नाही. हे बघ, ही सगळी आपलीच माणसं आहेत अगं, आणि त्यांचा माझ्यावरचा राग साहजिकच आहे. तेव्हा सचिनला ती म्हणते की जाऊ देत, आपण वॉकला निघालो होतो ना, चल. आता इकडे नागराजने धमकवलं मग काय, प्रिया खूपच चवताळून उठते. वाटलं होतं की हा नागोबा आता जरा तोंड बंद ठेवेल, पण नाही, हा तर जरा जास्तच फाना काढायला लागलाय. तो नागोबा महिपत साक्षी तिघेही एकत्र येऊन माझे तुकडे करतील. नाही, आता नागोबाला मदत करून चालणार नाही. त्याला फक्त असं दाखवावं लागेल की खरंच, म्हणजे अशी जोरदार ॲक्टिंग करावी लागेल की मी नागोबाला सोडवण्यासाठीच प्रयत्न करते. म्हणजे नागोबासमोर येऊन सुभेदारांना शिव्या घालायच्या आणि सुभेदारांसमोर जाऊन नागोबाला शिव्या घालायच्या. प्रिया कितीही दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला ना, हिला 100% एक तरी दगड घेऊन बुडणारच आहे. आता ही काय करते, अश्विनला गोळ्यात घेण्याचा प्रयत्न करते. ते प्यादे हिच्या हातात राहिलं तरच सुभेदारांच्या घरात टिकेल ती, ही तिला चांगलंच माहिती. ती काय करते, पटकन एक पेन्सिल काढते आणि सिंदूर वगैरे लावते, टीका लावते आणि असं डोक्यावरती पदर घेऊन एक अशी संस्कारिक बहू बनते. जेव्हा ती अश्विनला व्हिडिओ कॉल करते तेव्हा तो विचारतो की हे सगळं काय आहे तन्वी, बरी आहेस ना तू? अगं, डोक्यावर पदर, ते टीका लावलाय, काय चाललंय नक्की? तेव्हा प्रिया नाटक करते, अश्विन, मी अरे मंदिरात गेले होते. तेव्हा तो विचारतो की मंदिरात? अगं पण तू तर कोर्टात गेली होतीस ना, मग घरच्यांसोबत तर घरी का परत आली नाही तू? तेव्हा ती त्याला सांगते की अश्विन, मी ना नवस बोलले होते अरे, म्हणजे आपल्याला न्याय मिळाला ना तर मी 50 प्रदक्षिणा घालेल आणि जळती भात हातावर घेऊन मी तो नवस केला होता, तोच फेडण्यासाठी आले होते अरे. तेव्हा आता अश्विन इतका म्हणजे त्याला हसू येतं खरं तर. बघा, हा याला सुद्धा प्रियावरती सुरुवातीला विश्वास बसतच नाहीये. म्हणजे तो नंतर गोळ्यात जाईल खरा. तो म्हणतो की बाळा, बरी आहेस ना तन्वी तू? नाही म्हणजे डोक्यावर वगैरे पडली नाही आहेस ना? ज्या माणसामुळे मला माझ्या आईबाबांपासून माझी ताटातूट झाली, त्या माणसाचं मला आता तोंडही बघायचं नाहीये. किती दुष्ट निघाला नागराज काका. तेव्हा हा बायकोचा बैल लगेचच इमोशनल होतो. याला ती सगळी नाटकं खरी वाटतात आणि तो पुन्हा त्याच नाटकांना बळी पडतो. तर मी, प्लीज तू रडू नकोस, तू घरी ये, आपण आल्यानंतर बोलू. फोन ठेवताच प्रिया सरड्यासारखी रंग बदलते. हा अश्विन जन्मापासूनच मूर्ख आहे की मीच त्याला मूर्ख बनवण्यात एक्सपर्ट आहे? प्रिया, आता बघ बाबा तू काय कराय ते. चला, आता आपल्याला सुभेदारांसमोर पण जाऊन असाच ड्रामा करायचा आहे. त्यांनाही जाऊन असंच इम्प्रेस करते. प्रियाने कितीही नाटकं केली ना, प्रियाच्या बोलण्यावरती किंवा तिच्या या सगळ्या नाटकांवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही आहे. पण प्रियाचा भ्रम हा लवकर दूर व्हायला हवा आहे. ते अजूनही त्याच भ्रमात आहे. आता सुभेदारांसमोर जाऊन नाटक करायचं तर नाटकाचा पहिला अंक काय असेल? प्रिया विचार करते. इकडे आता अर्जुन इतका भडकतो घरच्यांवर, हा माणूस इथे कधी आला? तेव्हा कल्पना सांगते की तुम्ही कोर्टात गेला होतात ना तेव्हा, आणि अस्मिता स्वतः म्हणाली की तो इथेच राहणार आहे. तेव्हा अर्जुन विचारतो की व्हॉट? प्रताप म्हणतो की पूर्णाई, तू सुद्धा अस्मिताला समजावलं नाहीस? पूर्णाची विचारते की प्रताप, तुलाही असं वाटतंय का? अरे पण ती समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग काय, या माणसाला आपण सहन करायचं आहे का? त्यावर रविराज विचारतात की अर्जुन,
तू असा आरडाओरडा करून काय होणार आहे? अर्जुन रागात विचारतो की सचिन घरी आलाय ही गोष्ट तेव्हाच मला का नाही सांगितलीत मामा? पूर्णाची विचारते की त्याने काय झालं असतं? पुन्हा केसच्या मध्ये नवीन भुंगा मागे लागला असता. तेव्हा प्रताप विचारतो की पूर्णाई म्हणजे आता त्या सचिनचं वागणं आपण सहन करायचं आहे का? तेव्हा पूर्णाची समजावते की मग आपण काय करणार आहोत? आपण नवरा बायकोच्या मध्ये तेव्हाच बोलू शकतो जेव्हा बायकोला कळतं की काय चूक आणि काय बरोबर. इथे अस्मिताच त्याच्या बाजूने अरे आपलेच दात आणि आपलेच ओठ मानायचं आणि गप्प बसायचं. पण अर्जुनचा प्रचंड संताप होतो. त्याचे एकतर इतके सणकलेले असते ना, तो म्हणतो की हा सचिन आता थोडे दिवस जरा नीट वागेल, मग नंतर पुन्हा तेच होणार आहे. तेव्हा पूर्णाची म्हणते की अर्जुन अरे पण ती गोष्ट अस्मिताला कळायला हवी आहे ना, आणि आपण आता तिला काही बोलूही शकत नाही या अशा मनस्थितीत. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तुम्ही आत्ताचा विचार करा, मी तिच्या फ्युचरचा विचार करतोय. आत्ताच त्या सचिनला हाकलवून देतो. पूर्णाजी त्याला दटावते की थांब अर्जुन, हे बघ, नवरा बायकोच्या नात्यात सल्ला देणं आणि ढवळाढवळ करणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि आता जबरदस्तीने जर तू सचिनला अस्मितापासून तोडलत ना, तर तिच्या मनात फक्त कडवटपणा राहण्याखेरीज दुसरं काहीही साध्य होणार नाही आहे. तेव्हा आता अर्जुनचे हातही दगडाखाली अडकलेले असतात. आता शेवटी ते तरी काय करणार आहेत सुभेदार फॅमिली? अस्मिता स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायला निघाले. जाऊ देत प्रेक्षकांनो, भाग संपतोय. पुढे बघूयात. प्रियाची चांगली करडपट्टी निघली. कारण जेव्हा संस्कारिक सून बनवून ती सगळ्यांसमोर हजर होते ना, रविराज म्हणतात की तू आमची मुलगी आहेस, कधी वागली तशी? आणि तिला धक्का बसण्यासारखी एक गोष्ट घडली. आमच्या मुलीचा मान आम्ही आता कायमचा सायलीला दिलाय. अरे ही तर गुड न्यूज आहे ना. उलट त्यांनी त्यांच्या खऱ्याच मुलीला निवडले. आता सायली अर्जुनला म्हणते की चला महिपतला भेटायला जायचं आहे ना. तेव्हा अर्जुन विचारतो की तू पण येणार आहेस? सायली सांगते की हो. पण आता अर्जुनला दडपण आले हा. भीती वाटते. कारण जर महिपत अचानक सायलीसमोर त्याच्यासोबतच्या डीलबद्दल पचकला तर सायली चिडेल अर्जुनवरती. वाटलंच होतं ना प्रेक्षकांनो की प्रियाच्या असल्या नाटकांना कोणीही बळी पडणार नाही आहे. पण आता महिपतच्या समोर गेल्यानंतर नक्की काय घडते? आणि त्यातच म्हणजे आता खऱ्या तन्वीचं सत्य तेच एक बाकी राहिले. समोर कसं येईल पाहणं मनोरंजकच ठरेल. आणि तो प्रवास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथे फक्त खरे भाग दाखवले जातात.